तर समीक्षा म्हणजे काय, या पहिल्या मुद्द्याचा परामर्श घेत असताना आपण सम्यक दृष्टीने केलं जाणारं ईक्षण म्हणजे समीक्षा, असा अर्थ समीक्षा या संज्ञेचा पाहिलेला होता. सम्यक म्हणजे काय, तर सम्यक म्हणजे सर्वांगीण, सर्व बाजूनं, सर्वांगीण सर्व बाजूनं पाहण्याची जी एक दृष्टी असते त्याला समीक्षा असं म्हणतात. जसं काही माणसं अष्ट अवधानी असतात असं म्हणतो, म्हणजे ज्यांना आठही दिशांचं कळतं दिसतं त्यांना अष्टावधानी असं म्हणतो. समीक्षक हा देखील असाच असतो. त्याला कलाकृती किंवा साहित्य कृतीतल्या बऱ्या आणि वाईट, चांगल्या आणि किंवा गुण आणि दोष अशा सर्व गोष्टींचं प्रत्यय त्याला येत असतो आणि त्या आधारानं मग तो त्या साहित्य कृतीवर अधिकारवाणीनं बोलू शकतो, बोलतो. त्याचा हा जो दृष्टिकोन असतो त्याला सम्यक असा दृष्टिकोन असं म्हणतात आणि त्याच्यावरून मग सम्यक अशी दृष्टी असलेला जो आहे त्याला समीक्षक असं म्हणतात. आणि बघ, हा जो काही सगळा व्यवहार आहे साहित्याचा, हा साहित्याचा व्यवहार आणि त्याच्या आधारानं तयार होणारी किंवा निर्माण होणारी समीक्षा, या संदर्भात गंगाधर पाटील यांनी जी एक व्याख्या केलेली होती की समीक्षा म्हणजे नेमकं काय, याचा परामर्श घेत असताना आपण वस्तुनिष्ठ निकषांवर आधारलेला व यथोचित शब्दात व्यक्त होणारा साहित्य विषयक मूल्यगर्भ अभिप्राय म्हणजे समीक्षा होय, ही व्याख्या या ठिकाणी पाहिली होती. किंवा साहित्य कृतीला दिलेला जाणता प्रतिसाद म्हणजे समीक्षा होय, अशी एक साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आपण पाहिली. तर समीक्षकाच्या समोर आलेली जी काही कलाकृती असते, जी काही साहित्य कृती असते, त्या साहित्य कृतीविषयी जी काही एक प्रतिक्रिया त्याच्याकडनं दिली जात असते ती एक अत्यंत जाणकार अशा वाचकानं दिलेली प्रतिक्रिया असते. म्हणजे एक सामान्य वाचक आणि जाणकार वाचक याच्यामध्ये जसा फरक असतो त्याप्रमाणेच मग जो काही समीक्षक असतो तो जी जाणता वाचक असतो, लक्षात घ्या, जाणकार वाचक असतो. त्याला त्या कलाकृतीमधल्या ज्या काही बारीकसारीक गोष्टी आहेत त्या बारीकसारीक गोष्टींचं आकलन त्याला होत असतं आणि त्या आधारानं मग तो त्या साहित्य कृतीवर अत्यंत अधिकारवाणीनं बोलत असतो. पण हे बोलणं जे असतं ते वस्तुनिष्ठ अशा निकषांवर आधारलेलं असतं. लक्षात घ्या, ती साहित्य कृती जे काही निकष या ठिकाणी आपल्याला पुरवते त्या निकषांच्या साह्याने त्याचा अभिप्राय व्यक्त होत असतो आणि तो अगदी योग्य अशा शब्दांमध्ये साहित्य समीक्षेच्या परिभाषेमध्ये तो व्यक्त केला जात असतो आणि त्याचा हा जो अभिप्राय आहे तो साहित्याच्या संदर्भात जी काही मूल्य असतात त्या मूल्यांच्या आश्रयानं केला जाणारा तो अभिप्राय असतो. या समीक्षेच्या व्याख्येचा आपण विस्तारानं परामर्श मागच्या तासाला घेतला. त्यानंतर मग आपण पुढे आलो होतो की अशी ही समीक्षा ही जी आहे ती एक प्रक्रिया आहे. लक्षात घ्या, सातत्यानं चालणारी एक प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. तिला प्रारंभ आहे पण अंत नाही. प्रारंभ आहे पण अंत नाही म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे काळचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला, कालचक्र हे अविरत फिरते, काल पुढे चालला, थांबला तो संपला, असं एक कविता आहे गदिमांची. त्याप्रमाणे समीक्षा ही अशी वर्तुळाकार असते, ती सतत चाललेली असते. म्हणजे आज संत ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे समजा, ती ओवी 750 वर्षांच्या पूर्वीची ओवी आहे. तिच्यावर त्यांच्या त्या ओवीवर वेगवेगळ्या समीक्षकांना वेगवेगळ्या परिभाषेत आतापर्यंत लिहिलेलं आहे. तरीही अजून लिहिलं जात आहे, तरीही पुढे लिहिलं जाणार आहे. समीक्षा अशी थांबत नसते. म्हणजे एका कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळा असतो. तर समीक्षा ही एक प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी ती प्रक्रिया असते. आणि म्हणून मग एका कलाकृतीविषयी समीक्षकाचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात.
वेगवेगळी मतं असतात आणि एखाद्यानं मत मांडलं म्हणजे विषय संपला असं नाहीये. तर त्याच्या पुढे दुसरा समीक्षक आणखी काही मोलाची भर घालू शकतो किंवा आणखी काही वेगळं मत मांडू शकतो. औदुंबर नावाची जी कविता आहे बालकवींची, तर या कवितेवर आतापर्यंत अनेक 7-8-9 समीक्षकांनी समीक्षा केलेली आहे. तरी सुद्धा ही कविता अजूनही समीक्षेची अपेक्षा व्यक्त करते, कारण ते त्या कलाकृतीचं सामर्थ्य आहे. आणि मग एकाच कलाकृतीची अनेकांनी केलेली समीक्षा वेगवेगळी असते. त्याच्यानंतर एखाद्या कलाकृतीवर समीक्षा केली तरीही पुढं समीक्षा होत असते. म्हणजे ती प्रक्रिया ही अशी गोष्ट आहे की जिला सुरुवात आहे पण शेवट नाही. आणि मग अशा ह्या प्रवासामध्ये, अशा ह्या प्रक्रियेमध्ये आणखी काही प्रक्रिया अंतर्भूत असतात आणि मग त्या प्रक्रियांचा या ठिकाणी आपण परामर्श घेतला होता की पहिली पायरी आहे, पहिला टप्पा आहे समीक्षेचा, तो म्हणजे आकलन. मग एखादी कविता असो, एखादं नाटक असो किंवा एखादी कादंबरी असो, मुळात तुम्हाला आधी ती कळली पाहिजे, तिचं आकलन होणं आवश्यक आहे. आणि मग आकलन करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या कलाकृतीला म्हणजे विश्लेषण करावं लागतं आणि पुन्हा विश्लेषण केलेल्या घटकांच्या साह्यानं संश्लेषण करावं लागतं. तर आकलन ही पहिली पायरी आपण या ठिकाणी पाहिली होती, विश्लेषण आणि संश्लेषण. आणि हे विश्लेषण संश्लेषण, ती जी काही कलाकृती असते जिला समष्टी असं म्हणतात, त्या समष्टीच्या प्रकाशामध्ये आपल्याला तिच्या घटकांचं सुट असं विश्लेषण करावं लागतं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते घटक एकमेकांशी जोडून म्हणजे संश्लेषण करून काय असेल ते त्यावरचं म्हणजे अर्थनिर्णयन वगैरे करावं लागतं, मूल्यमापन वगैरे करावं लागतं. तर विश्लेषण आणि संश्लेषण अशा दोन क्रिया ह्या आकलनाच्या प्रक्रियेत चाललेल्या असतात सतत. आणि मग एखादी कविता समजा तुम्ही घेतली वाचायला, तर ती कविता ही एक रचना असते, एक समष्टी असते, एक रचना असते, एक समष्टी असते, एक आकृतीबंध असतो. आणि मग पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत त्या रचनेचे काही एक घटक असतात. म्हणजे कविता म्हणजे काही असा एक म्हणजे एखादा दगड नाहीये, लक्षात घ्या. अर्थात दगड सुद्धा बारीक बारीक कणांनी बनलेला असतो, तसं प्रत्येक वस्तू ही अशा घटकांनी बनलेली असते. आणि मग कवितेमध्ये आशय असतो, एक विशिष्ट असा आशय असतो. तो आशय मांडत असताना काही एक शब्द त्या आशयाच्या दृष्टीनं कवी गुंफत असतो. शब्द एकत्र येतात, शब्दांचे शब्दबंध बनतात, शब्दबंधांचं एक कवितेची ओळ बनते, तिला काव्यपंक्ती म्हणतात. अशा काव्यपंक्ती एकत्र येतात, त्याचं कडवं बनतं, कडवी एकत्र येतात आणि कविता बनते. आणि म्हणजे शब्दापासून शब्दबंध, शब्दबंधापासून कडवं, कवितेची ओळ काव्यपंक्ती, काव्यपंक्तींचं कडवं आणि कडव्यांची कविता. अशा पद्धतीची एक रचना कवितेला असते. आणि मग तिच्या अंतर्गत भागात सौंदर्य निर्माण करण्यासाठी म्हणून मग प्रतीक असतात, प्रतिमा असतात, चोखंदळपणानं वापरले गेलेले असे काही शब्द असतात, यमक वगैरे असतं, अनुप्रास असतो. हे सौंदर्य प्रदान करणारे घटक त्यात असतात. आणि सर्वात महत्वाचं कवितेत काय असतं तर लय असते, नाद असतो. लय आणि नाद हे कवितेचं सामर्थ्य आहे. लय आणि नाद हे कवितेचं वेगळंपण सांगणारे घटक आहेत. म्हणजे तुम्हाला गद्यामध्ये लय आणि नाद यापेक्षा विवरण, वर्णन, स्पष्टीकरण असं आलेलं दिसेल, पण कवितेमध्ये तसं नसतं. जणू काही शब्द तिथं नाच करतायत, शब्द नृत्य करतायत असं आपल्याला वाटतं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हरित तृणांच्या मखमालीवरती फुलराणी एक खेळत होती. इथं पदन्यास केल्यासारखं, नृत्य केल्यासारखं शब्द नृत्य करताना दिसतात. मग कधी कधी शब्दांची द्विरुक्ती होते. हिरवे हिरवे हा शब्द दोनदा वापरला की त्याच्यात नाद आला, त्याच्यानंतर तो शब्द दोनदा वापरल्यामुळं
हिरव्या रंगाचा गर्द आणि गहिरेपणा जो आहे तो आशय आपल्या समोर उभा राहिला. नुसतं एकदाच हिरवे हा शब्द वापरला असता तर हिरव्या रंगाचा गर्दपणा डोळ्यापुढे उभा राहिला नसता. पण हिरवे शब्द दोनदा वापरला आणि दोनदा वापरल्यामुळे एक गर्द असा रंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरव्या हिरव्या गवताचा. आणि मग हिरवे हिरवे मग गार हा शब्द येतो त्याच्या पुढं. गार म्हटलं की आपल्याला स्पर्श जाणवतो. गार हा स्पर्श संवेदना जागा करणारा शब्द आहे. हिरवा हा दृष्टीशी रिलेटेड असलेली संवेदना जागा करणारे शब्द आहे. आणि मग गार आणि गालीचे हे दोन शब्द येतात. आणि मग गार म्हणजे आपल्या त्वचेला स्पर्श करून जाणारी संवेदना आहे. आणि गालीच्या म्हटलं की त्या गालीच्या मध्ये मऊ मुलायम असा तो स्पर्श आहे. तो स्पर्शाचा भास आपल्याला होतो. मग कवितेची ओळ येते, हिरवे हिरवे गार गालीचे. अशी ही ओळ आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं करते. आपल्या साक्षात एक हिरव्या रंगाचा असा गालीचा पसरलेला आहे गवताचा असं दृश्य आपल्या पुढे उभं राहतं. आणि मग गालीच्या गार हे शब्द आपल्या अशा त्वचेला स्पर्श करून जातात. म्हणजे काही एक संवेदना ज्या असतात त्याला दृक्क संवेदना असं म्हणतात. जे डोळ्याला दिसतं साक्षात वाटतं त्याला दृक्क संवेदना म्हणतात. कानाला गोड वाटतं त्याला श्रुती संवेदना म्हणतात. नाकाला सुगंध येतो त्याला म्हणजे किंवा जिभेला आपल्या रस किंवा चव जाणवते त्याला रस संवेदना म्हणतात. गंध संवेदना नाकाशी संबंधित असते आपल्याला गंध जाणवतो. आणि स्पर्श संवेदना नावाची एक संवेदना असते जी त्वचेला स्पर्श करून जाते. म्हणजे दृक गंध रस आणि स्पर्श अशा 5 संवेदना आहेत पहा. आणि साहित्यातून या संवेदना जाग्या केल्या जातात. जसं हिरवे हिरवे गार गालीचे ही एकच ओळ आपल्या 3 संवेदना जाग्या करतो. आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं. हिरव्या हिरव्या पसरलेल्या गवताच्या गालीच्याचं दृश्य उभं राहतं. बालकवींच्या शब्दांचं हे सामर्थ्य पहा. म्हणजे शब्दांचा वापर कसा केलाय. शब्द एकात एक गुंफले, शब्दाचा बंध तयार झाला. हिरवे हिरवे हा शब्द दोनदा आला. हिरवे हिरवे हा शब्द दोनदा आल्यामुळे काय झालं तो शब्दबंध जो आहे आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचा गर्दपणा उभा करतो. दृक्क संवेदना उभी राहते. डोळ्यासमोर हिरवा रंग उभा राहतो. शब्दबंध आले. शब्दाचे शब्दबंध झाले. शब्दबंधाची ओळ कशी झाली हिरवे हिरवे. आणि मग पुढे येतं गार गालीचे. गार गालीचे हा पण शब्दबंध आहे. म्हणजे तुम्ही द्राक्षाचा घोस कसा असतो की असे द्राक्षे असतात आणि त्या द्राक्षांना देठ असतो. मग ते देठ 2-3 द्राक्षे असतात त्या घडाला लागलेले असतात. आणखी 2-4 द्राक्षे असतात त्या घडाला लागलेले असतात. आणि मग अशा अनेक त्या द्राक्षांनी तो घड बनलेला असतो. आणि द्राक्षाचा तो घोस आपल्या पुढे येतो पहा. किंवा गुच्छ बनवत असताना तो फ्लॉवर डेकोरेशन वाला जो आहे तो त्या गुच्छाची रचना करत असताना फुलं एकमेकात गुंफतो. वेगवेगळ्या प्रकारची फुलं गुंफतो. वेगवेगळ्या प्रकारची फुलं एकमेकांमध्ये गुंफल्यानंतर त्याला एक विशिष्ट आकार देतो आणि एक सुंदर असा गुच्छ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कवी सुद्धा शब्दापासून शब्दबंध एकत्र करतो. मग हिरवे हिरवे हा शब्दबंध, गार गालीचे हा शब्दबंध, 2 शब्दांनी बनलेले हे 2 शब्दबंध. आणि मग त्याच्यातून झालेली ओळ हिरवे हिरवे गार गालीची ही ओळ एकच ओळ झाली. आणि मग पुढे दुसरी ओळ येते त्याला लय देणारी नाद देणारी यमक साधणारी ओळ येते. हिरवे हिरवे गार गालीचे. अरे पण कशाचे तर हरित तृणांच्या मखमालीचे. कशाचे हरित तृणांच्या मखमालीचे म्हणजे हिरव्या अशा त्या गवताच्या मखमालीचे. आणि गवत सुद्धा कसं मऊ लुसलुशीत. मखमल कशी असते मऊ असते लुसलुशीत असते. शरीराला मखमलीचा स्पर्श असा मऊ मुलायम जाणवत असतो. तसं हे हिरवं लुसलुशीत गवत मऊ मुलायम लुसलुशीत जाणवत असतं. आणि मग 2 पंक्ती इथं तयार झाल्या. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. तिसरी ओळ येते. ठीक आहे.
मग त्या पार्श्वभूमीवर एक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं जातं, हरित तृणांच्या त्या मखमालीवरती. मग तुम्हाला तिकडं नेलं जातं, तुमची नजर तिकडं फिरवली जाते त्या मखमालीवरती. काय पण फुलराणी एक खेळत होती, आणि मग एक फुलराणी अशी आनंदाने डोलत होती. फुलराणी म्हटलंय, फुल नाही म्हटलं, फुलराणी म्हटलंय. आणि मग ते कडवं आपल्या डोळ्यापुढे येतं, एक संपूर्ण कडवं तिथं आलेलं आहे. पण हे कडवं म्हणजे कविता नाहीये, अशी आणखी कडवी तिथं गुंफली जातात. मग ती कडवी कशी गुंफली जातात, आणि मग पुढं अशा साजऱ्या त्या फुलराणीला कोण आले भेटावयाला, आणि मग पुढं आणखी एक कडवं, आणखी एक कडवं, आणखी एक कडवं, अशी 3-4 कडवी एकत्र येतात आणि एक सबंध चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. मग वेगवेगळे शब्द तिथे एकत्र येतात, शब्दाचे बंध एकत्र येतात, त्याच्यामध्ये एक लय येते, एक नाद येतो, शब्दांमध्ये अलंकृतता किंवा यमक येतो, आणि या सबंध अशा घटकांनी ती कविता बनते. पण मी तुम्हाला समजावून सांगत असताना डायरेक्ट ती कविता तुमच्या समोर नाही उभी केली, तर शब्दावरून मी शब्दबंधाकडे गेलो, शब्दबंधावरून मी कवितेच्या ओळीकडे गेलो, कवितेच्या ओळीवरून मी दुसऱ्या ओळीवर, दुसऱ्या ओळीवरून तिसऱ्या, तिसऱ्यावरून चौथ्या, आणि मग कडवं. आणि मग त्या कडव्यामध्ये आलेले शब्द कसे सौंदर्यमय पद्धतीने आलेले आहेत हे तुम्हाला मी उलगडून दाखवलं. याला विश्लेषण म्हणतात, लक्षात घ्या. हे उलगडून दाखवणं म्हणजे काय, विश्लेषण. आणि मग पुन्हा त्या सगळ्या कडव्यांच्या साह्यानं मी काही अर्थ बाजूला काढतो, आणि मग पुन्हा त्या कडव्यांमधून मला जे जाणवतं त्याचं एकमेकांशी संबंध जोडून मला जे काय बोलायचं ते मी बोलतो. त्याचा मतितार्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्याला आपण संश्लेषण असं म्हणतात. म्हणजे मास्टर ऑफ सर्जन हा जसा ऑपरेशन करत असताना हळूहळू एक एक गोष्ट बाजूला पडतो, आणि एक एक गोष्ट बाजूला केल्यानंतर त्याला जी गोष्ट साध्य करायची असते, जो भाग काढून टाकायचा असतो तो बाजूला करतो, आणि पुन्हा ते सगळं जोडायचं काम करतो. हे विश्लेषण आणि संश्लेषण असं हे सगळं गोज विणलेलं असतं. समीक्षेच्या प्रक्रियेतली ही पहिली पायरी, आणि या मार्गाने आपण आकलन करून घेतो. मी तुम्हाला त्या 4 ओळीतून जे सांगितलं त्यातून आकलन झालं. तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ सांगितला, ते शब्द एकमेकाला जोडून कसे आले ते सांगितले, त्याच्यानंतर मग ओळ कशी तयार झाली ते सांगितलं, मग दुसरी ओळ काय झाली कशी झाली ते सांगितलं. याच्यातून तुमचं आकलन पक्क झालं. आकलन होण्यासाठी हे असं सगळं असतं. आणि मग या कडव्यातून कवीला काय म्हणायचं आहे ते मी पुन्हा गुंफून सांगतो, पुन्हा गुंफतो. आणि मग या ठिकाणी कविता असेल तर तिच्यात शब्द असतात, शब्दबंध असतात, तिचा एक विशिष्ट आशय असतो, प्रतिमा किंवा ज्याला आपण काय म्हणूयात प्रतीक असतात, आणि कडवी एकमेकांना जोडलेली असतात, त्याच्यामध्ये नाद असतो, आणि यातून ती कविता साकार होत असते. मग ही जी कविता मी तुमच्या पुढे आता मांडली बालकवींची, पहा ना आपल्या किती संवेदना जाग्या केल्या त्या कवितेने. म्हणजे हिरव्या रंगाचा गर्द आणि गहिरेपणा हिरवे हिरवे या शब्दातून आपल्या डोळ्यापुढे साक्षात झाला, म्हणजे दुःख संवेदना जागी झाली असं आपण पाहिलं. त्याच्यानंतर गार गालीचे असा शब्द प्रयोग येतो. तर गार गालीचे म्हणजे आपण बर्फाला हात लावल्यावर म्हणतो गारगार आहे ना, लगेच स्पर्श होतो, तसा गार गालीचे स्पर्श संवेदना जागी झालेली आहे, नाद संवेदना जागी झालेली आहे. कारण चे चे ही अक्षर शेवटी आलेली आहेत, यमक आलेलं आहे, त्याच्यामुळं काय झालं हरित तृणांच्या मखमालीचे चे आवाज ब्रेक होतो सर, आवाज ब्रेक होतो. हा कनेक्शन जरा हे होत आहे. येतोय का आवाज? येतोय का आवाज? आता हो आता येतो सर, आता येतो. हो येतो, आता येतो आवाज. तर सुयोग भोसले तुमचं माईक म्यूट करा ना. सुयोग भोसले, सुयोग भोसले माईक म्यूट करा. येणाऱ्या या सगळ्या रचनेमधून, बालकवींच्या या कवितेतल्या रचनेमधून आपल्या संवेदना जाग्या करण्याचं सामर्थ्य त्या रचनेत आहे. एक आशय आपल्या मनामध्ये पोचवण्याचं काम ही कविता करताना दिसते आहे. आणि मग ती कादंबरी असेल तर काय असतं, तर तिला एक आशयाचं सूत्र असतं. जसं आपण पाहिलं फकीरा नावाची कादंबरी आहे, या कादंबरीचं सूत्र काय आहे, तर एका मांग जातीतल्या लढवय्या, अन्यायाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या शूर अशा वीराची ती कहाणी आहे. त्याची ती शोकांतिका आहे.
हे या कादंबरीचं सूत्र झालं. हे सूत्र मांडण्यासाठी मग लेखक अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, त्याला एक कथानक दिलेलं आहे. काय कथानक दिलं तर एक वाटेगाव नावाचं गाव असतं, त्या गावातले लोक अत्यंत गुण्यागोविंदाने नांदत असतात. मग त्या गावात कोण कोण लोक असतात तर फकीराचे वडील असतात, रानोजी म्हणून, त्याची आई असते, फकीरा असतो, त्याचा भाऊ असतो, त्यानंतर गावात शंकर पाटील असतात, त्याच्यानंतर विष्णुपंत असतात, आणखी काही पात्रे असतात. अशा या पात्रांची इथं योजना केली जाते. मग पुढे हा कथानकातला संघर्ष दाखवायचा आहे, मग आणखी पात्र घ्यावी लागतात. मग तिकडं दुसरं गाव दाखवलं जातं, मग त्या गावातला बाप्पू खोत, मग बाप्पू खोताचे वडील बाजीबा खोत, मग तिथली काही पात्रे त्यांची गुंफण केली जाते. त्या पात्रांची कथानकाला गरज असते ती घेतली जातात आणि कथानक पुढं पुढं कसं कशा घटना घडत जातात ते सांगितलं जातं. प्रसंग गुंफले जातात, मग प्रसंग येतात. त्याच्यानंतर निवेदन मग लेखक करतो. म्हणजे जसं जोगणीची वाटी पळवून आणायला ज्यावेळी रामोजी निघालेला असतो त्याचं वर्णन कसं येतं पहा. म्हणजे तो गबऱ्या नावाच्या घोड्यावर स्वार झालेला रामोजी सुसाट तो गबऱ्या ज्यावेळी निघालेला असतो त्याचं एक वर्णन येतं अंगावर शहारे आणणार. तिथं ती वाटी हिसकावून आणताना जो संघर्ष होतो त्याचं एक जिवंत चित्र आपल्या पुढे उभं राहतं. तो प्रसंग संपतो, दुसरा येतो, तो संपतो, तिसरा येतो, चौथा येतो, पाचवा येतो. अशा प्रसंगांची मालिका येते, गुंफण येते, कथानक पुढे पुढे जात राहतं, स्थळ बदलतात, काय पुढे पुढे जात राहतो, मध्ये मध्ये निवेदन येतं, मध्ये मध्ये डायलॉग येतात. त्याच्यातून ती कादंबरी आपल्या पुढे अशी जिवंत उभी राहते. आणि मग शेवटी कादंबरी संपत असताना त्या फकीराला शरणागती पत्करावी लागते. आपल्या जात बांधवांसाठी तो शरणागती पत्करतो की ज्यांना इंग्रजांच्या तोंडाला अगदी फेस आणून सोडलेला असतो, पण फक्त आपल्या जात बांधवांना इंग्रजांनी कोंडीत पकडलंय आणि त्यांना सोडवायचं म्हणून तो बिचारा स्वतःचं बलिदान देतो आणि आपल्याला जाता जाता त्याच्याविषयी अभिमान वाटतो. तर अशी ती सबंध कादंबरी एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर कशी कशी जाते, टप्पे आपण समजून घेत असतो. तेच नाटकाच्या बाबतीत असतं. नाटकात पण अशाच टप्पे असतात. ते असे अनेक घटक एकत्र येऊन साहित्यकृती तयार झालेली असते. लक्षात घ्या, त्या घटकांचं आपण विश्लेषण करत असतो आणि त्याच्या आधारानं आपण मग पुन्हा त्याचं संश्लेषण करून त्या साहित्यकृतीवर अधिकारवाणीनं बोलत असतो. आणि हे सगळं होत असताना दुसरी पायरी येते. ही दुसरी पायरी म्हणजे अर्थान्वेषण किंवा अर्थनिर्णयन. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण एखादी साहित्यकृती वाचत असताना एखादा शब्द आपल्याला कळत नाही, एखादं विधान आपल्याला कळत नाही, एखाद्या प्रसंगाचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि मग त्या जर समजला नाही तर गाडा पुढे जाणारच नाही, आपण तिथेच अडकून पडू. त्याच्यासाठी मग अर्थनिर्णयन ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि अर्थनिर्णयन करण्यासाठी किंवा अर्थाचं अन्वेषण करण्यासाठी आपल्याला कधी कधी साहित्यकृतीच्या बाहेर जावं लागतं, कधी कधी साहित्यकृतीच्या आत तिथंच तो अर्थ असतो. मग उदाहरणार्थ मी काढसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत, ही कविता या ठिकाणी घेतली समजा. तर कुसुमाग्रजांनी या कवितेमध्ये काढसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात हे ठीक आहे, पण चांदण्यांचे हात कुठे असतात का? पण ती कविता आहे, तिच्यामध्ये प्रतीक आहे, प्रतिमा आहे. चांदण्यांचे हात नावाची ही प्रतिमा आहे. चांदण्यांचे हात याच्यातून काहीतरी सांगायचंय पण मला अर्थ कळत नाही. आपण म्हणतो बा की हे असे कुठे चांदण्यांचे वगैरे हात नसतात. मग काय असू शकतं? मग पुढच्या ओळीत तिथंच अर्थ दिलेला आहे, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत. आणि मग चांदण्यांचे हात आणि दिवसाचे दूत यात काहीतरी नातं आहे. आणि मग दिवसाचे दूत म्हणजे कोण? तर सूर्याची किरण आहे. सूर्याची किरण आहे म्हणजे दिवस उजाडतोय, दिवस उगवतोय आणि हे त्यातला हा सखा आपल्या सखीला सांगतोय. आणि मग आपण म्हणतो की अरे सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे, मिलनाची घटिका संपण्याची वेळ झालेली आहे. त्या अर्थानं चांदण्यांचे हात शब्द वापरलेला आहे. आणि मग अर्थाचं निर्णयन तिथंच आलेल्या संदर्भाच्या साह्याने आपण करतो, त्याला म्हणतात स्वायत्त अर्थ निर्णयन. आपण खाली दोन बॉक्स याच्यात घेतलेला आहे पहा.
की अर्थ त्या संहितेतच आहे, त्या कवितेतच आहे असं ज्यावेळी आपल्याला जाणवतं तेव्हा त्याला म्हणतात स्वायत्त अर्थनिर्णय. आणि या आधाराने समीक्षा केली जाते, तिला म्हणतात रूपवादी समीक्षा. त्याच्यानंतर मग अर्थनिर्णयाचा दुसरा प्रकार. कधी कधी अर्थ नाही लागत, तिथं सुद्धा आपल्याला सापडत नाही अर्थ. आता काय करायचं हा प्रश्न पडतो. मग आपल्याला साहित्यकृतीच्या बाहेर जावं लागतं, संहितेच्या बाहेर जावं लागतं, बाहेरचा संदर्भ पाहावा लागतो, तरच आपल्याला अर्थ लागू शकतो, नाहीतर अर्थ लागत नाही. आणि मग अशा प्रकारच्या अर्थनिर्णयनाला परायत्त किंवा प्रतीकमुखी अर्थनिर्णयन म्हणतात. उदाहरणार्थ दया पवारांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये दया पवार असं म्हणतात की हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणाल, हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणाले. हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू लिहून ठेवला असतास तर तुझे नाव आम्ही आमच्या काळजावर कोरून ठेवले असतेस. हा अन्याय आणि अत्याचार पाहून मग ते पुढे असं म्हणतात की तुझ्याच रक्ताचा एखादा शंभू संतापाने तटतटून पेटून उठला. आता ही कविता एका दलित कवीची कविता आहे, याच्यात आक्रोश आहे, याच्यात विद्रोह आहे, आणि कवी कुणाला तरी उद्देशून या ठिकाणी बोलतोय. महाकवी कुणाला म्हणतो, तो कोण महाकवी, कोणत्या अर्थानं म्हणतोय कळत तर काहीच नाही. शंभू कोण होता माहित नाही. मग आता याची माहिती घ्यायची असेल तर मला चरित्रकोशात जावं लागतं, मला दुसऱ्या संदर्भात जावं लागतं, आणि मग मला शंभुकाची कहाणी इंटरनेटवर कुठं सापडते का पाहावी लागते, एखाद्या विश्वकोशात आहे का पाहावी लागते. आणि तिथं कळतं अरे शंभुक नावाचा एक तरुण रामायणाच्या काळात होऊन गेला की ज्यानं त्यावेळी वेद अध्ययन करण्याचं गुन्हा केला. धर्म मार्तंडांनी त्याला गुन्हेगार ठरवलं, कारण त्या काळात अस्पृश्य बांधवांना, दलितांना वेदांचं ग्रहण करण्याचा, ते बोलण्याचा अधिकार नव्हता. आणि मग या ठिकाणी असलेल्या या वर्ण व्यवस्थेचा बळी तो शंभुक ठरला होता. पण शंभुकाने त्या काळात बंडखोरी केली, त्यानं चोरून वेद ग्रहण केले, त्याच्यावर प्रभुत्व निर्माण केलं. म्हणून धर्म मार्तंडांनी त्यावेळेस रामाला सांगितलं की याला देहदंड झाला पाहिजे, आणि त्याला देहदंड दिला गेला. आणि मग शंभुकाची ही कहाणी ज्यावेळी मी वाचतो त्यावेळी मला कळतं की तो शंभुक त्या काळातला बंडखोर शंभुक आहे. आणि मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर इथला जो जागा झालेला दलित तरुण आहे तो म्हणजे त्या शंभुकाचा प्रतिनिधी आहे, त्या शंभुकाचा वंशज आहे. आणि मग दया पवार या ठिकाणी म्हणतात तुझ्याच रक्ताचा एखादा शंभुक संतापाने तटतटून पेटून उठला. त्या काळात जसा एक शंभुक बंडखोरी करून गेला तसा आजचा प्रत्येक दलित तरुण आज या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलेला आहे. आणि मग या ठिकाणी दया पवारांच्या या कवितेत एखाद्या शब्दावर आपण आडतो, एखाद्या प्रतीकावर आपण आडतो, त्यावेळी आपल्याला बाहेरच्या संदर्भाची मदत घ्यावी लागते, तेव्हा अर्थ लागतो. अशा पद्धतीनं अर्थ लावण्यासाठी बाहेर जावं लागतं, तेव्हा त्याला म्हणतात परायत्त किंवा प्रतीकमुखी अर्थनिर्णयन. आता त्यानंतर मग अर्थनिर्णयन झालं म्हणजे आकलन झालं, विश्लेषण संश्लेषण झालं, अर्थ पण कळला. पण नुसता अर्थ कळून चालणार नाही, मला आता त्याचं मूल्यमापन करायचं आहे. आणि हे मूल्यमापन फार महत्वाचं आहे, कारण तुम्ही समीक्षक आहात. सामान्य वाचक हा काही समीक्षा करत नसतो, सामान्य वाचक हा काही समीक्षा करत नाही, पण समीक्षक हा मूल्यमापन करत असतो. लक्षात घ्या, त्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय ते उलगडून दाखवत असतो, त्यामधलं सौंदर्य कशात आहे ते स्पष्टीकरण करून सांगत असतो. म्हणून तर त्याला समीक्षक म्हणतात. आणि म्हणून ही पायरी फार महत्वाची आहे, मूल्यमापन. आणि मग त्याच्यासाठी काही मूल्यांचा आश्रय घ्यावा लागतो. ती मूल्य जी आहेत ती घेऊन त्याला ते मूल्यमापन करावं लागतं. आणि मग इथं रेने वेलेक नावाच्या प्रख्यात समीक्षकानं मूल्यमापन म्हणजे काय याविषयी बोलत असताना असं म्हटलंय की मूल्यांच्या आश्रयाने साहित्यकृतीचे
सौंदर्य दृष्टीने विश्लेषण व वर्णन करणे आणि निर्णय देणे म्हणजे वाङ्मयीन मूल्यमापन होय. तर वाङ्मयीन मूल्यमापन याला रेने वेलेकनं की सौंदर्य दृष्टीनं विश्लेषण करणं, नुसतं विश्लेषण महत्वाचं नाही, ते सौंदर्य दृष्टीनं विश्लेषण करणं आणि नुसतं विश्लेषण नाही तर त्याचं वर्णन सुद्धा करणं आणि ते चांगलं आहे की उत्तम आहे की अधम, अधम म्हणजे हलका आहे हे ठरवणं आणि निर्णय देणं म्हणजे वाङ्मयीन मूल्यमापन आहे. आणि मग या ठिकाणी ती मूल्य कोणती, मूल्यमापन करण्यासाठी काही मूल्य लागतात लक्षात घ्या. नुसतं म्हणजे मी किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि मी म्हटलं की मला साखर द्या, साखर काय, अरे तुला काय पोतभर साखर लागती, किलोभर लागती का पाव किलो लागती, काय मूल्य आहे का नाही त्याला, हा त्याला काही वजन बिजन काय आहे की नाही. नुसतं साखर मागून नाही चालत, आपल्याला म्हणावं लागतं एवढी एवढी द्या, ते ठरवलेलं माप आहे, ते मूल्य आहे आणि त्याच्या प्रमाणात मग तो तराजू मध्ये ते माप टाकतो, इकडं तेवढ्या वजनाची साखर टाकतो, तराजूचा समतल झाला की मूल्यमापन झालं. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. पण मूल्यमापन म्हणजे काय तर योग्य आणि अयोग्य काय आहे ते ठरवता येणं, त्याचा निर्णय देता येणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी काही मूल्य लागतात आणि मग वाङ्मयाच्या मूल्यमापनामध्ये समीक्षेच्या ह्या क्षेत्रामध्ये दोन प्रकारची मूल्य असतात. एक असतं वस्तुनिष्ठ सौंदर्य मूल्य आणि दुसरं आहे ज्ञातृनिष्ठ सौंदर्य मूल्य. मग मूल्य म्हणजे काय तर मूल्याचा साधा सरळ अर्थ आहे पहा, इकडं दिलेला आहे मानवी आकांक्षांची परिपूर्ती म्हणजे मूल्य. ज्यामुळं मानवी आकांक्षांची परिपूर्ती होते त्याला मूल्य असं म्हणतात. आता मानवी आकांक्षा म्हणजे कोणत्या तर आपल्या जगण्याविषयीच्या काही आकांक्षा असतात. मग काय आकांक्षा असतात की जगात सगळी माणसं जर सुखानं नांदायची असतील तर सगळ्यांनी नीतीनं वागलं पाहिजे, नीतीनं वागलं पाहिजे, नैतिकता सोडता कामा नये. मग नीती नावाचं मूल्य पुढे येतं, ते जीवन मूल्य आहे, चांगलं जगण्यासाठीच ते मूल्य आहे जीवन मूल्य. किंवा सगळ्यांनी समान एकमेकांशी वागलं तर या ठिकाणी सगळीकडे शांतता पसरेल, समाधान पसरेल, मग समता नावाचं मूल्य येतं. म्हणजे नीती आहे, न्याय आहे, समता आहे, ही मूल्य आहेत आदर्श जीवन जगण्याच्या संदर्भातली. आपल्या अपेक्षा आहे आयुष्याकडून, जीवनाविषयीच्या काही आकांक्षा आहेत की जीवन कसं असावं तर जीवन समृद्ध असावं, सुखी असावं, समाधानी असावं आणि त्याच्यासाठी ज्या आकांक्षा असतात त्याला मूल्य असं म्हणतात. ती जीवन मूल्य असतात, ती जीवन मूल्य असतात. आणि कलेच्या संदर्भात सुद्धा काही अपेक्षा असतात, कलेच्या संदर्भात सुद्धा काही आकांक्षा असतात, तर ती आहे वाङ्मयीन मूल्य. जशी जीवन मूल्य असतात तशी कलेच्या बाबतीतली सुद्धा मूल्य असतात. मग कविता कशी असावी, नाटक कसं असावं, कादंबरी कशी असावी, याची काही मूल्य ठरलेली आहेत, याचे काही निकष ठरलेले आहेत लक्षात घ्या. आणि जर ते निकष पूर्ण होत नसेल तर आपण म्हणतो ही बोगस साहित्यकृती आहे, ही काय हलकी साहित्यकृती आहे. पण श्रेष्ठ साहित्यकृती ठरविताना आपण निकष समोर ठेवतो, मूल्य समोर ठेवतो आणि त्या मूल्याच्या साह्यानं आपण त्या साहित्यकृतीचं मूल्यमापन करत असतो. आणि मग वाङ्मयीन मूल्यमापनामध्ये दोन प्रकारची मूल्य असतात. कोण बोलतंय, काही डाऊट आहे का, शंका आहे का काही, कुणाची काही शंका आहे का? नो सर, नो सर. ते बाहेर बोलत असतील कुठेतरी, आवाज येतो इथे. ओके ओके, माझा आवाज येतोय व्यवस्थित, आवाज येतोय का? हा, तर मग जशी जीवन मूल्य असतात तशी साहित्य कला किंवा वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये जी मूल्य असतात त्यांना सौंदर्य मूल्य किंवा वाङ्मयीन मूल्य असं म्हणतात. आणि ही मूल्य दोन प्रकारची आहेत, दोन प्रकारची आहेत.
वस्तुनिष्ठ सौंदर्य मूल्य आणि ज्ञातृनिष्ठ सौंदर्य मूल्य. आता हे समजून घ्या, लक्षात घ्या, मूल्यमापनाची मूल्य कोणती आणि त्याचा अर्थ समजून घ्या. वस्तुनिष्ठ सौंदर्य मूल्य म्हणजे काय, तर त्या साहित्य कृतीचं जे स्वरूप असतं, तिचे जे काही एक घटक असतात, त्या घटकांच्या साह्यानं तयार झालेले काही निकष असतात, मूल्य असतात, त्याला वस्तुनिष्ठ सौंदर्य मूल्य म्हणतात. मग उदाहरणार्थ कविता म्हटलं की तिच्यामध्ये लय असावी, तिच्यामध्ये नाद असावा, तर ती कविता होईल ना. मग लय आणि नाद हे कवितेचं वस्तुनिष्ठ मूल्य आहे. आणि त्या कवितेत जर ते नसेल तर मग आपण म्हणतो ती कविता नाही, ते गद्य आहे. बरोबर. त्यानंतर दुसरं काय, तर कवितेमध्ये शब्द असतात पण ते अत्यंत अल्प अक्षरी शब्द असतात. आणि मग अल्प अक्षर रमणीयत्व हे कवितेचं मूल्य आहे. आणि कमीत कमी शब्दामध्ये मोठा आशय सांगण्याचं ते सामर्थ्य असतं. म्हणजे महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. काय अभंग आहे हा, एक चरण आहे फक्त, पण संपूर्ण आयुष्याचा मतितार्थ सांगायचं काम या एका चरणानं केलेलं आहे. संत तुकारामांच्या अभंगाची ही एक ओळ पहा, कविता आहे ही सुद्धा. मग या कवितेमध्ये अल्प अक्षर रमणीयत्व कसं आहे की महापुरे वृक्ष जाती तिथे लवाळे वाचती. म्हणजे मोठे मोठे महापूर येतात, त्यात मोठे मोठे महाकाय वृक्ष उन्मळून पडतात, वाहून जातात, पण लव्हाळे नावाचं गवत वाचतं. याच्यातून संत तुकारामांना काय सांगायचंय, तर जी माणसं विनम्र असतात, जी माणसं विनम्र असतात, परिस्थितीनुसार लवचिकतेनं वागतात, लव्हाळ्याच्या गवतासारखी वागत